डिजिटल अरेस्ट सारखा कुठलाही प्रकार नसतो असं सांगत सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत सायबर अरेस्ट या जनजागृतीपर लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर गीताचं लोकार्पण करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे असं सांगत फसवणुकीनंतरचा पहिला गोल्डन अवर अर्थात सुवर्ण तास अत्यंत महत्त्वाचा असतो असं मुख्यमंत्री म्हणाले। या काळात तक्रार नोंदवली तर फसवणुकीची रक्कम रोखण्याची अथवा परत मिळण्याची शक्यता अधिक असते। मात्र 3 ते 15 दिवसांचा विलंब झाला तर पैसे मिळवणं कठीण जातं असं सांगत नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला। याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो, तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात। अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% वर पैसे रिकवर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही। आणि म्हणून लोकांमधलं भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा। काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे। लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आला पाहिजे। जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांची चर्चा करेल। सो लोकांना या नंबरवर फोन करायला भीती पण वाटली नाही पाहिजे आणि संकोचही वाटला नाही पाहिजे। या लघुपटामुळे आणि सायबर गीतामुळे जनजागृती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। लघुपटात अभिनय करणारे विविध चित्रपट कलाकार यावेळी उपस्थित होते। त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी महाराष्ट्र सायबर सेफ ॲप आणि आशा कॉल बोट या प्रकल्पाची माहिती दिली।